गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं द बॉय हू ब्रोक दी बँक हा पाठ आपण पाहत होतो. आता हा टॉपिक पुढे आपण आता सुरू करतोय. बघूया पुढच्या पेजवर. शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण, इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. मिसेस भूषण म्हणतायत की ही गोष्ट एकदम शॉकिंग आहे बुवा, धक्कादायक बाब आहे बुवा, की हे लोक जर स्वीपरचा पैसा देऊ शकत नाही, जाळवाल्याचे पैसे देऊ शकत नाही, तर मग बाकीच्यांचे ते काय देतील. आणि त्यामुळे त्यांची पोझिशन एकदम बॅड असेल व वाईट असेल, बँकेची परिस्थिती, असं त्या म्हणतायत. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर. मग इतरांचं काय, बाकीच्यांना तर काहीच मिळत नसतील पैसे, मी सगळ्यांचे पैसे या बँकने होल्ड केले असतील, थांबून ठेवले असतील, असं त्या मिसेस भूषण त्या ठिकाणी सांगतायत. सी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट द टॅमरिन ट्री अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड. त्या मिसेस भूषणने मिसेस श्रीवास्तवांना त्या चिंचेच्या झाडापाशी सोडून दिलं आणि इन सर्च ऑफ च्या शोधात, ते त्यांच्या पतीच्या शोधात तिथून निघून गेल्या. हु वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ द कमल किशोर फोटोग्राफी शॉप टॉकिंग विथ द ओनर. कुठं सापडले मग ते? कमल किशोरच्या फोटोग्राफी शॉप जवळ, दुकानाजवळ त्या ठिकाणी ते बसले होते. तो जो ओनर होता, ओनर म्हणजे काय, मालक, त्या मालकाशी ते बोलत होते. सो देर यू आर क्राईड मिसेस भूषण. त्या जोरात ओरडल्या, इथं आहे तुम्ही, म्हणजे मी तुम्हाला पूर्ण शोधून आले व बाजारामध्ये, तर तुम्ही इथं मला सापडले. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट एन अवर. लुकिंग फॉर ही फ्रेज आहे. टू लुक फॉर म्हणजे काय, च्या शोधा, इन सर्च ऑफ. मी तुम्हाला एका जवळजवळ एका तासापासून शोधते बुवा, ॲन अवरपासून शोधते बुवा, तुम्ही मला सापडत नाही. वेअर डिड यू डिसॅपियर. कुठे तुम्ही डिसॅपियर झाले होते, कुठे तुम्ही नाहीसे झाले होते, गायब झाले होते. डिसॅपियर म्हणजे काय, नाहीसे होणे. नाव हिअर रिप्लाइड मिस्टर भूषण. मिस्टर भूषण सांगितलं, कुठे नाही, इथं होतो मी. हॅड यू रिमेंड स्टेशनरी इन वन शॉप आय माईट हॅव फाउंड यू. ते सांगतात आता की तुम्ही मला कोणत्या दुकानामध्ये एक ठिकाणी थांबता का, स्टेबल राहता का, स्टेशनरीचा अर्थ का या ठिकाणी स्टेबल, स्थिर, त्याला आपण मराठीत स्थिर म्हणतो. तुम्ही एका दुकानावर थोडी स्थिर राहता, या दुकानावर त्या दुकानावर, त्या दुकानावर दुसऱ्या दुकानावर, असे तुम्ही फिरत राहता, असं मिस्टर भूषण त्या मिसेस भूषणला म्हणतायत. स्टेशनरीचा अर्थ काय, स्टेबल, नॉट मुव्हिंग. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक अ बी इन अ फ्लावर गार्डन. तुम्ही एखाद्या बी सारखी बुवा, जसे मधमाशी असते ना, बी म्हणजे काय, मधमाशी, ती बगीच्यामध्ये एका फुलावर दुसऱ्या फुलावर बसते, दुसऱ्या फुलावर तिसऱ्या फुलावर, तसं तुम्ही एका दुकानावर दुसऱ्या दुकानात असं फिरणं चालू असतं बुवा, असं ते सांगतायत मिसेस भूषणला. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग, द हीट इज ट्राईंग इनफ. जास्त कुरबुर करू नका बुवा तुम्ही. ग्रम्बलिंगचा अर्थ या ठिकाणी कुरबुर करणे. पहिलेच हीटमुळे मी हैराण झाली बुवा. द हीट इज ट्राईंग इनफ म्हणजे काय, हैराण झाली बुवा, पुरेसं नाही काही हीट, आणि तुम्ही आणखी वरून कुरबुर करतायत. आय डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग टू पीपल नगर. मला माहित नाही पीपल नगरमध्ये काय घडतंय ते. इव्हन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. ही बँक जी आहे, पीपल नगरमधली बँक, शेठ गोविंदराव यांची, ती बँकरप्ट होण्याच्या शिखरावरती आहे. बँकरप्टचा अर्थ काय, दिवाळखोरीत जाणे. ते दिवाळखोरीत जाण्याची शक्यता आहे. व्हॉट इज दॅट सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली. विच बँक. तर जे कमल किशोर जे होते स्टुडिओवाले, त्यांना सुद्धा त्या गोष्टीचं खूप कुतूहल वाटलं. एकदम जोरात बसत ते म्हणाले, कोणती बँक, एकदम सडनली, अचानक त्यांनी विचारलं, विच बँक. वाय द पीपल नगर बँक ऑफकोर्स. वाय का, ती पीपल नगर बँक अर्थातच. आय हिअर दे हॅव स्टॉप्ड पेइंग एम्प्लॉईज. मी असं ऐकलंय बुवा की त्यांनी त्यांचे एम्प्लॉई म्हणजे काय, कर्मचारी, यांचे पगार देणं थांबवलेलं आहे, असं मी ऐकलेलं आहे. डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट देअर मिस्टर किशोर. आता तुम्हाला सांगू नका मला की तुमचे त्या ठिकाणी अकाउंट आहे बुवा, खातं आहे बुवा बँकेत. ते म्हणतायत, नो बट माय नेबर हॅज. नाही, माझं नाही, पण माझ्या नेबरचं, माझ्या शेजाऱ्याच्या आहे तिथं अकाउंट. हे एक्सक्लेम्ड, असं त्यांनी उद्गार काढले.
अँड ही कॉल्ड आउट ओव्हर अ लो पोर्शन टू द कीपर ऑफ दी बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. बाजूला असं लो पोर्शन होतं, अशी कमी जागा असते आणि वरून मोकळी जागा असते, अशी छोटी भिंत असते. बाजूला बार्बर शॉप होतं, नाव्याचं दुकान होतं. तिथं त्यांनी ओरडून सांगितलं कोणाला, दीपचंदला, दीपचंद हॅव यू हर्ड द लेटेस्ट, तुला लेटेस्ट काही माहिती आहे का त्या बँक विषयी, तू काही ऐकलंय का, असं त्याला विचारलं. द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. आपल्या पीपल नगरची बँक जी आहे ती जवळजवळ कोसळण्याच्या मार्गावरती आहे, कोलॅप्स होण्याच्या मार्गावरती आहे. कोलॅप्स म्हणजे काय, कोसळणे. यू वुड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. तुला जर शक्य होईल लवकर, तुझे जर पैसे असतील तर फटक्यात ते पैसे काढून घे, नाहीतर मग तुला पश्चाताप करावा लागेल. दीपचंद हु वॉज कटिंग द हेअर ऑफ ॲन एल्डरली जंटलमॅन वॉज सो स्टार्टल दॅट हिज हँड शूक अँड ही निक्ड हिज कस्टमर्स राईट इयर. तो दीपचंदने ऐकलं त्यावेळेला तो एका कस्टमरची कटिंग करत होता, केस कापत होता. तो एल्डरली जंटलमॅन होता, वयस्क सभ्यगृहस्थ होता. तो इतका दचकला दीपचंद की त्या माणसाच्या कस्टमरचा उजवा कान कापला गेला, थोडासा कट त्याला लागला. द कस्टमर एल्ड विथ पेन अँड डिस्ट्रेस. त्या कस्टमर जोरात ओरडला, कशाने, वेदनेने. त्याला थोडासा धक्का बसला, डिस्ट्रेस. बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द awful न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. दोन गोष्टींमुळे त्याला दुःख झालं, म्हणजे वेदना झाल्या. एक म्हणजे कान कापला गेला आणि डिस्ट्रेस, धक्का का बरं बसला त्याला, की ती न्यूज त्याने ऐकली, बातमी ऐकली. कुठली बातमी, पीपल नगरची बातमी, त्या बँकेची बातमी की बँक बुडते बुवा असं. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन. त्याची एक बाजूनी अनशेवन होती, तिला शेव केलेली नव्हती, दाढी त्याची पूर्ण केलेली नव्हती. एक भाग केला होता, एक भाग बाकी होता. तोपर्यंत कान त्याचा कापला गेला, तो भाग राहून गेला. ही स्टेप्ड अक्रॉस द रोड टू दी जनरल मर्चंट स्टोअर वेअर देअर वॉज अ टेलिफोन. तो तिथंच धावत गेला जोरजोरात. बाजूला जनरल मर्चंटचं एक स्टोअर होतं, व्यापाऱ्याचं. जनरल म्हणजे काय, सगळ्या वस्तू मिळतात तिथं, असं स्टोअर असतं. तिथं टेलिफोन करायला तो गेला, फोन लावायला. ही डायल शेठ गोविंदराम नंबर. त्याने ते डायरेक्ट शेठ गोविंदराम नंबरचा यांचा नंबर डायल करून दिला, ज्यांची ती मालकीची बँक होती. कोणती बँक, पीपल नगर बँक. त्यांना फोन लावून दिला. द सेट वॉज नॉट ॲट होम. सेठ मात्र काही घरी नव्हते. वेअर वॉज ही देन. कुठे असतील मग ते. द सेट हॉलिडेइंग इन काश्मीर. ओ वॉज दॅट सो. त्यांना समजलं असेल असं की सेठ हे काश्मीरला गेले बुवा सुटीमध्ये, हॉलिडेमध्ये. तिथं ते सुटी एन्जॉय करतायत, असं आहे तर मग ते. द एल्डरली जंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. पण त्या सभ्य गृहस्थाला, जो वयस्कर, त्याला ते विश्वास बसला नाही या गोष्टीवर. ही हरिड बॅक टू दी बार्बर शॉप अँड टोल दीपचंद. तो घाईघाईत त्या दीपचंदकडे गेला, बार्बर शॉपकडे गेला आणि त्याला सांगितलं, द बर्ड हॅज फ्लॉन, सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. त्याने सांगितलं त्याला की पक्षी हा उडून गेलाय बुवा पीपल नगर मधून. म्हणजे सेठ गोविंदराम हे त्या टाउन मध्ये, त्या शहरामध्ये नाही आहेत. ही लेफ्ट द टाउन, त्यांनी शहर सोडलेलं आहे. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. निश्चितच याचा अर्थ असा होतो की ती बँक 100% कोलॅप्स झाली आहे, कोसळलेली आहे. अँड देन ही डॅशड आउट ऑफ द शॉप मेकिंग अ बिलाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. नंतर मग त्याने फटक्यात तो त्या शॉपमधून निघाला आणि त्याने डायरेक्ट मार्ग पकडला त्या ऑफिसचा. आणि चेकबुक बघू आपण काय कसं आहे, किती पैसे आहेत आपले बँकेत वगैरे, असं म्हणून निघाला तो जोरात. द न्यूज स्प्रेड थ्रू दी बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. आणि ही जी बातमी होती, ही जशी जंगलामध्ये आग लागते त्या आगीसारखी अगदी रॅपिडली, स्पीडीली पसरली. पुढे आपण पाहिलं अगोदर की जे गॉसिप असतील, ब्लाइंड बिलीव्ह असतील, अफवा असतील, तर ह्या बातम्या फटक्यात पसरतात. खऱ्या बातम्या पसरायला वेळ लागतो, पण खोट्या बातम्या फटक्यात पसरतात.
From the general merchant, he traveled to the shop, circulated amongst the customers, and then spread with them in various directions. बातमी निघाली तिथून कस्टमर दुकानापर्यंत, दुकानावरून दुसरीकडे, तिथून स्प्रेड झाली वेगवेगळ्या दिशांमध्ये, व्हेरियस डिरेक्शन्स. टू दी बिटल शेलर, पानवाले असतात, पानटपरीवाले, त्यांच्या दुकानावर. द टेलर, शिलाई काम करणारे टेलर असतात, शिंपी वगैरे, तिथून ती त्यांच्यापर्यंत. द फ्री वेंडर, हे गाडीवर विक्रेते असतात, वेंडर, त्यांच्यापर्यंत. द ज्वेलर, ज्वेलरची दुकानं असतात, दागिन्याची दुकानं असतात सोनाराची, त्यांच्यापर्यंत. द बेगर सिटिंग ऑन दी पेवमेंट, नंतर तो बेगर त्या पेवमेंट पाशी बसला होता. रोडाच्या बाजूला जी जागा असते, मोकळी जागा, त्याला पेवमेंट म्हणतात. त्याला आपण पदपात म्हणतो मराठीमध्ये, पायी पायी चालण्याचा मार्ग. तिथपर्यंत गेली. ओल्ड गणपत, द बेगर हॅड अ क्रुक्ड लेग, आणि हा जो गणपत होता बेगर, त्याचे पाय जे होते हे कसे होते, क्रुकड होते. क्रुकड म्हणजे काय, वाकडे होते, असे तिरपे पाय असे चालायचा तो, म्हणजे सरळ न होते, नॉट स्ट्रेट, वाकडे तिकडे होते थोडेसे. ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स, कॉलिंग फॉर आर्म्स. कित्येक वर्षापासून त्या पेवमेंटमध्ये बसायचा तो, त्या रस्त्याच्या बाजूला, पदस्पार्श त्याला पण म्हणतो, तिथं तो बसायचा आणि त्या ठिकाणी भीक मागायचा, आर्म्स. इन द इव्हिनिंग समवन वुड विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. मग संध्याकाळी कोणीतरी त्या ठिकाणी आलं बॅरो घेऊन. बॅरो म्हणजे काय, हातगाडी, त्याला घेऊन गेले. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक. आता त्याला चालता येत नव्हतं, कारण त्याचे पाय कसे होते, क्रुकडे होते, वाकडे होते, त्याला चालायचं नव्हतं. बट नाऊ ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, गणपत ॲस्टोनाइज्ड एव्हरीवन, leaping to his feet and actually running at top speed in the direction of the bank. आजपर्यंत त्याला कोणी चालताना पाहिलं नव्हतं, पण ज्या वेळेला त्याने ही बातमी ऐकली तो अतिशय चकित झाला, ॲस्टोनाइज झाला, आणि जोरजोराने रोडाने तो पळायला लागला, एकदम टॉप स्पीडमध्ये. कुठं, बँकेच्या दिशेला. इट सून बिकेम नोन दॅट ही हॅड 1,000 रुपीज इन सेव्हिंग. नंतर कळलं की त्याने बँकेत त्याचे सेव्हिंग म्हणून किती पैसे होते, बचत खात्यामध्ये 1,000 रुपये होते. ते घेण्यासाठी तो त्या ठिकाणी जोरात पळाला. तर आपण पुन्हा या ठिकाणी थांबूया. बाकीचा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके, थँक्यू. चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा.